नाशिक मुंबई हायवेवर पडग्यापासून वाशींपर्यंत तुफान ट्रॅफिक जाम झालेलं आहे। मी सध्या पडग्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण ही सगळी दृश्य पाहतोय। मुंबईपासून नाशिकच्या दिशेने जाताना पडग्यापासून वाशींपर्यंत जवळपास 4.5 किलोमीटरपर्यंतचं हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि याला पार करण्यासाठी वाहन चालकांना जवळपास 3.5 तासांचा वेळ लागत असल्याचं बोललं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा ॲम्ब्युलन्स आहेत त्यासुद्धा यामध्ये अडकलेल्या आहेत। त्यामुळे रुग्णांची ने-जा कशी करायची हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूरपर्यंत आपण जिथपर्यंत नजर टाकू तिथपर्यंत आपल्याला प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि नागरिकांच्या वेळेचा खोळंबा या ठिकाणी होतानाचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हेच कारण आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुलुंड टोलनाक्यापासून शहापूरपर्यंत या संपूर्ण हायवेची पाहणी करणार आहेत। अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी केली जाणार आहेत आणि काही आदेशसुद्धा दिले जाणार आहेत। जे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होते। बोललं जातं आहे की वाशींला एका पुलाचं काम सुरू आहे आणि या पुलाच्या कामामुळे ट्रॅफिक सर्व्हिस रोडवर डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। बरेचसे खड्डे त्या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम होतं आहे आणि ट्रॅफिक जॅमची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज अधिकाऱ्यांसोबत हा दौरा करतायत। पाणी दौरा असणार आहे पण हा दौरा शहापूरपर्यंत न करता त्यांनी वाशींपर्यंत करावा अशी एक विनंती इथल्या स्थानिकांकडून करण्यात येते। हेवी व्हेकल जे आहेत त्यासुद्धा याच रस्त्यावरून चालत आहेत, त्यांना एक वेळ देण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की मोठमोठे जे टेम्पो आणि ट्रक आणि ट्रॅव्हलर्स आहेत ते सुद्धा याच रस्त्याने आपल्याला स्पष्टपणे जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते, याचा फटका बसतोय। त्यामुळे मुख्यमंत्री आज अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या या व्हिजिलन्समध्ये नेमकी काय घोषणा करणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।